तमनर आखाडा येथे 3,35,000 रुपयांचं ऐवज लंपास केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथील भिसे वस्तीमध्ये अज्ञात चोरट्यांनी एका कापड दुकान व्यावसायिकाच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असे एकूण 3,35,000 रुपयांचं ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी घडली आहे। या घटनेमुळे तमनर आखाडा परिसरात खळबळ उडाली आहे। फिर्यादी अरुण साहेबराव भिसे वय 34 वर्ष राहणार तमनर आखाडा भिसेवस्ती यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार घर मालक अरुण भिसे यांचे सोनई येथे जय मल्हार कलेक्शन नावाचं कपड्यांचं दुकान आहे। ते दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता आपले सोनई येथील दुकान बंद करून तमनर आखाडा येथील घरी येत दिवसभराच्या विक्रीतील तसेच कपडे खरेदीसाठी आणलेली 1,60,000 रुपयांची रोख रक्कम घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवली व त्याच लॉकरमध्ये त्यांच्या आई व पत्नीचे सुमारे 1,75,000 रुपये किमतीचे 2.25 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, त्यामध्ये कानातील कर्णफुले, मणी मंगळसूत्र व मण्याची पोत ठेवलेली होती। त्यानंतर ते गावात बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी सुमारे 7 वाजता ते त्यांची पत्नी व आई यांनी घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी गेले। त्यानंतर ते रात्री सुमारे 10:15 वाजता घरी परतल्यानंतर घरात प्रवेश केल्यावर त्यांना बेडरूममधील कपाटातील कपडे व साहित्याची उचकापाचक झालेली निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोंडा तोडून दरवाजा उघडल्याचं आढळलं। त्यानंतर त्यांनी कपाटातील लॉकरची पाहणी केली असता त्यामधील रोख 1,60,000 रुपये व 1,75,000 रुपयांचे सोन्याचे दागिने असं एकूण 3,35,000 रुपयांचं ऐवज चोरीला गेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। अज्ञात चोरट्यांनी सायंकाळी 7 ते रात्री 10:15 या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 760/2026 अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331(4) व 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेच्या तपासासाठी अहिल्यानगर येथील ठसे तज्ञ व शॉन पथक यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं होतं। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। खबर महाराष्ट्रासाठी राहुरी तालुका प्रतिनिधी देवेंद्र शिंदे।